नमस्कार, मी सीमा. जळगाव तडका रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. आज आपण बटाट्याची छान दाटसर रस्सा भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत. तर ही भाजी बनवण्यासाठी इथे आपण कुठलंही वाटण वगैरे काहीही न बनवता ही भाजी मस्त अशी चमचमीत आणि झणझणीत बनवलेली आहे. तर बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे भरून मी तेल ठेवलेलं आहे. तेल छान तापलेलं आहे. यामध्ये जिरं मोहरी घातलं. जिरं मोहरी छान फुलल्यानंतर यामध्ये ओबडधोबड मी इथे जाडसर असं आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे ते घातलेलं आहे. आलं लसूण पेस्ट घातली तरी चालेल. 2 मिरच्या आहेत हिरव्या तुकडे करून त्या घातल्या. 1 तमालपत्र घातलेलं आहे आणि थोडा हिंग घातलेला आहे. साधारण 1 चिमूटभर. व्यवस्थित मस्त अशी ही खमंग फोडणी बनवून तयार झालेली आहे. आणि आता इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. कांदा टोमॅटो दोघं इथे मी या तेलामध्ये घालते आहे. कांदा थोडा परतून घेतल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो घातलेला आहे. साधारण मिनिटभर परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण काही मसाले घालूया. तर इथे तिखट घालायचं आहे. साधारण 1 ते 1.5 चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे. त्यानंतर 1 चमचा भरून इथे मी धणे पावडर घातलेली आहे. अजून इथे मी मसाला घातलेला नाही. व्यवस्थित मंद आचेवर घातलेले मसाले परतून घेऊया. त्यानंतर आपल्या चवीप्रमाणे मीठ सुद्धा घालून घ्यायचं. मीठ परतून घेऊया. आणि आता यामध्ये आपल्याला बटाटे घालायचे आहेत. तर इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि थोडे असे जाडसर कापून घेतलेले आहेत. तर आता हा बटाटा व्यवस्थित आपल्याला ह्या मसाल्यांसोबत मिक्स करायचा आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं चमच्याने प्रेस करायचं आहे, म्हणजे या बटाट्याचा काही थोडासा चुरा होईल आणि या भाजीचा जो रस्सा आहे तो छान दाटसर तयार होईल. त्यामुळे यामध्ये कुठलंही वाटण न घालताना ही भाजी छान दाटसर तयार होते. आता यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. साधारण 1 ते सव्वा ग्लास एवढं मी इथे पाणी घातलेलं आहे. तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे पाणी कमी अधिक करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये मी साधारण पाव चमचा हळद घातलेली आहे. हळद सुरुवातीला घालायची राहिलेली होती. त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये काळा मसाला घातलेला आहे. कुठलाही तुम्ही घरातला साठवणीतला गरम मसाला, काळा मसाला घातला तरी चालेल. त्यानंतर यामध्ये थोडीशी कसुरी मेथी अशी चुरून घालायची आहे. अप्रतिम चव येते भाजीला. जर तुमच्याकडे वेळेवर कसुरी मेथी नसेल तर ओली मेथीची भाजी जी असते ती सुद्धा बारीक चिरून घातली तरी चालेल. व्यवस्थित भाजीला 2 ते 3 मिनिटं मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे. मस्त तरंगसुद्धा आलेला आहे. तरी आलेली आहे आणि भाजीचा रस्सा तुम्ही पाहू शकता छान दाटसर झालेला आहे. भाजी थोडी गार झाल्यानंतर सुद्धा थोडी दाटसर होईल. सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर यावर घालायची आहे. भाजी मस्त इथे बनवून तयार झालेली आहे. गॅस मी आता इथे बंद करते आहे. तर इथे आपण कुठलंही वाटण न घालता, वाटण न तयार करता अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने ही बटाट्याची रस्सा भाजी बनवलेली आहे. ही भाजी तुम्ही पोळी पराठ्यासोबत सर्व करू शकता. पुरीसोबत तर अप्रतिम लागते. कुठल्याही एखाद्या सणासाठी तुम्ही जर काही सिंपल सोबत करायचा विचार करत असाल तर तुम्ही बटाट्याची भाजी आणि पुरी करू शकता. तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. धन्यवाद.